गडगर्जना महानाट्यातून शिवरायांच्या स्वराज्याचं दर्शन घडलं। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शिवसृष्टी अवतरली। शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यानं सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले होते। जय हो महाराष्ट्र माझा, शाहीर गातो गड किल्ल्यांचं गान या शब्दसुरांसोबत गडांची भव्य छायाचित्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे प्रत्यक्ष प्रसंग, घोडेस्वारांसह योद्धे, यातून हजारो दर्शकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं गडगर्जना हे महानाट्य हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सादर झालं। शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मापासून महानाट्य सुरू झालं। रायरेश्वराच्या शपथेपासून ते तोरणा किल्ला घेऊन सुरू झालेला स्वराज्याचा प्रवास पुढे शाहिरांच्या गाण्यांवर रसिकांच्या समोर उभा राहत होता। अनेक माहीत नसलेल्या गडकिल्ल्यांचं सादरीकरण, विश्रामगड अशी अनेक नावं ठाऊक नसलेल्या किल्ल्यांची छायाचित्र पाहता आली। त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगासाठी प्रत्यक्ष घोडेस्वार व्यासपीठावर दाखल झाले। या प्रसंगानं सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले। इतिहास जर एवढा पराक्रमी आहे, श्रीराम श्रीकृष्ण यासारखे महापुरुष होऊन गेले, तरीही आता आपण गुलामीत का? शिवबा, तुम्हाला हा प्रश्न पडला याचा अर्थ आता स्वराज्याचा दिवस दूर नाही। शिवा, तुम्ही काळजी घ्या आणि जशी संधी मिळेल तसे पटकन निष्ठून आमच्याकडे या। फक्त आम्हालाच नाही तर या स्वराज्याला देखील तुमची गरज आहे। वय महाराज साहेब, ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा मंत्र समजा। आमच्या संकल्पनेतील स्वराज्य सत्यात आणा। तुमच्या आऊसाहेब तुम्हाला सर्व शिकवण देतील। होय, त्या स्वतः वीर असून वीर कन्या आणि वीर पत्नी आहेतच, वीर माताही होतील। प्रारंभी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे, ज्येष्ठ नाट्यरसिक प्रशांत बडवे, नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, सौ चौरे यांच्या हस्ते महानाट्याच्या मंचाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर हे भव्य दिव्य ऐतिहासिक गडगर्जना महानाट्य सादर करण्यात आलं। तब्बल 2.5 तास रसिक श्रोत्यांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात कलावंतांना यश आलं।